अटल पेन्शन योजना ही भारत सरकारने विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केलेली एक अत्यंत फायदेशीर सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेद्वारे वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित पेन्शन मिळते. या योजनेची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे. तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तुमचे स्वतःचे बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस खाते असणे अनिवार्य आहे. 1 ऑक्टोबर 2022च्या नवीन नियमानुसार जे नागरिक आयकर भरतात त्यांना या योजनेत सहभागी होता येत नाही. पेन्शनचे स्वरूप कसे असणार हे थोडक्यात जाणून घेऊया. तुमच्या गुंतवणुकीनुसार वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला खालीलपैकी एक पेन्शन निवडता येते. 1000, 2000, 3000, 4000 किंवा 5000 प्रति महिना. गुंतवणुकीचे गणित कसे असणार हे जाणून घेऊया. तुमचा मासिक हप्ता हा तुम्ही कोणत्या वयात योजना सुरू करता किंवा तुम्हाला किती पेन्शन हवी आहे यावर अवलंबून असते. थोडक्यात जर तुम्ही 18व्या वर्षी ही योजना सुरू केली आणि तुम्हाला 5000ची पेन्शन हवी असेल तर तुम्हाला दरमहा 210 रुपये भरावे लागतील. जर तुम्ही हेच वयाच्या 30व्या वर्षी सुरू केले तर हप्ता सुमारे 575 असेल. या योजनेचे आपल्याला खूप फायदे होतात. ही केंद्र सरकारची योजना असल्याने पेन्शनची पूर्ण खात्री असते. गुंतवणुकीदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा जोडीदाराला म्हणजे त्याच्या पती किंवा पत्नीला तेवढीच पेन्शन आयुष्यभर मिळते. जर पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झालास तर जमा झालेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला म्हणजे वारसाला परत केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करावा. तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ॲपी रजिस्ट्रेशन फॉर्म भरून देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग असेल तर तुम्ही लॉग इन करून सोशल सिक्युरिटी सेम्स या पर्यायाखाली स्वतः नोंदणी करू शकता. या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर या गोष्टी असणे महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी ऑटो डेबिट सुविधा असते. म्हणजे तुमच्या बँक खात्यातून दरमहा ठराविक तारखेला पैसे आपोआप कापले जातात. त्यामुळे खात्यात पुरेशी शिल्लक ठेवणे आवश्यक असते.